हॅलो गायज, वेलकम टू वर्ल्ड ऑफ प्रणती. आज आपण आलेलो आहोत वेरूळच्या लेण्या बघायला. आणि मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही अजिंठा लेण्या बघितल्या असतील. आम्ही इकडे आलेलो तेव्हा नोव्हेंबर एंड सुरू होता आणि तुम्ही ॲटमॉस्फिअर बघू शकता. थंड थंड आहे आणि इव्हन त्या दिवशी पाऊस पडत होता. संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहेत आणि हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले गेले आहे. या मंदिराची महल 3 बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडली होती. आता हे पूल पडले आहेत. खुल्या मंडपात समोर नंदी, विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत. हे काम भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमुना आहे. या लेण्या सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू असतात. फक्त मंगळवारी त्या फक्त बंद असतात. भव्य द्वारमंडप, 2 अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला, हे सगळेच विलक्षण आहे. या लेणीमध्ये अनेक देवदेवतांची शिल्पे आहेत. या लेण्यांमध्ये गणेश, महिषासुरमर्दिनी, शिव, विष्णू, इंद्र, नरसिंहराव, तसेच ब्रह्मा, कमळ पुष्पावर बसलेली गजलक्ष्मी या देवदेवतांची शिल्पे आहेत. उत्तरेकडील भिंतीवर यमुना, गंगा, सरस्वती या तिन्ही नद्यांचा संगम असलेले शिल्प अतिशय सुंदर आहे. इथल्या सर्व मंदिरात छायाप्रकाश योजनेचा नयनरम्य परिणाम साधलेला आहे. हे मंदिर बनवण्यासाठी साधारणतः 150 वर्ष लागली असावी असं संशोधकांना वाटतं. हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवांचे वास्तव्य आहे असं हिंदू पुराणातील अनेक पुस्तकांमध्ये म्हणलंय. त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता. मात्र आता हा लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे. तरी काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात बरं का. हे मंदिर बघितल्यावर मला तरी असं वाटलं की भक्त रक्षणासाठी शिवप्रभू पृथ्वी तलावर अवतरलेत आणि त्यांच्या निवासासाठी एक कैलास उभारावं. तर असेच हे मंदिर आहे जणू. हे मंदिर बघणाऱ्यांच्या दृष्टीचे पारणे फिटेल असेच आहे जणू. वेरूळ लेण्यांमध्ये एकूण 34 लेण्यांचा समावेश आहे. तर त्यामध्ये केव नंबर 15 म्हणजेच दशावतार लेणी, केव नंबर 16 म्हणजेच कैलास लेणी, केव नंबर 21 म्हणजेच रामेश्वर लेणी, केव नंबर 29 म्हणजेच दुमार लेणी, या लेण्या प्रमुख लेण्या आहेत. तुम्ही जर का वयस्कर असाल तर त्यांनी व्हीलचेअर सुद्धा तिथे ठेवल्या आहेत. तर तुमच्याकडे वेळेचा अभाव आहे, तुम्ही वयस्कर आहेत, तर केवळ या 4 लेण्या तुम्ही मुख्य बघू शकता. या वास्तू बघितल्यावर इतिहासाच्या पुस्तकाचीच आठवण झाली. हा आहे बीबी का मकबरा म्हणजेच ताजमहालची प्रतिकृती. याचे जास्ती कॅप्चर्स मी नाही केले आहेत, पण एकदा तरी तुम्ही पाहायलाच हवा.